आपल्याला फायनली आले कॉन्सर्टची तिकीट आणि ते आहे एनरिक्यू कॉन्सर्ट. काय गाऊन घातल्यावाने तर घातला. ये ले आपली ट्रिप सुरू हो गई रे. मी इथंच सांगू शकतो भावाला काहीतरी झाले. भावानं सगळ्या सगळ्या शिव्या खाल्ल्यात. शिव्या म्हणजे डायरेक्ट फायरिंग. बाई आपण सेफ आहोत. ओके सो नमस्कार मंडळी, वेलकम टू माय ब्लॉग. कशा आहे तुम्ही सगळे? सो सगळ्यात आधी मी तुम्हाला माझ्यातर्फे शुभ सकाळ म्हणतो, कारण मी 4 वाजता उठलोय. सो आता 4 वाजता उठण्याचं कारण काय, बॅग आवरली आहे आणि आपल्या निघायचे ट्रिपला. 2 दिवसापासून मी ब्लॉगमध्ये सांगायला मी चालू आहे ट्रिपला, पण आता कुठं चालू आहे हे तर मी सांगितलं नाहीये. पण या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की मी कुठं चालू आहे ते. ओके सो आपण जाऊयात, आजचा ब्लॉग चालू करूयात. आपले जे 2 हिरो आहेत ते आता गाडी घेऊन येत आहेत. जसं आले की मग आपण निघूयात आणि आजच्या ट्रिपची सुरुवात मस्त करूयात. छान प्रवास आपला चालूच राहणार आहे. मस्त एन्जॉयमेंट, आपलं धिंगाणा, मजा, मनोरंजन चलतच राहणार आहे. सो चालू करूयात असा ब्लॉग. चालतंय. मम्मी पप्पाला तर माहित आहे. हा मम्मी पप्पा माहित आहे. चला चला चालतंय, चला येऊ का पप्पा? काळजी घ्या. चला या येऊ का? करतो पोचल्यावर फोन. हाय 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 बरं रात्री. ठीक आहे चला चालतंय. हो व्यवस्थित जा. सो मंडळी आता आपण आलो इथं CNG भरायला आणि नंतर पुन्हा भरायचं म्हणलं तर पुन्हा गर्दी राहणार आहे गाड्यांची ह्याची. त्याच्यामुळे म्हणलं बाबा आता लवकरात लवकर आलोय, आता गर्दी नाही तेवढी तर लवकरात लवकर भरून घेऊ. सो आता आपण आलोय. पेट्रोल पंप भरून घ्या लवकर. 1100 सांगितलंय ना. ये ले आपली ट्रिप सुरू हो गई रे. तेरा जो हाल है मेरा वो हाल है. मी इथंच सांगू शकतो भावाला काहीतरी झाले. भावानं सगळ्या सगळ्या शिव्या खाल्ल्यात. शिव्या म्हणजे डायरेक्ट फायरिंग. फायरिंग. सकाळ सकाळ मम्मी निघालो, काय नाही म्हणली, असलं बघितलं खतरनाक. एक डिडलू डायरेक्ट त्याचं अंगाला औषध गेलं. तू म्हणली आता जाऊन ये, तुझा आल्यावर बघते म्हणलं. तुला तेवढं तर म्हणली, मला तर बोललीच नाही. मला त्याचं टेन्शन आल्यावर काय बोल. बाई आपण सेफ आहोत. आपली मम्मी गावाकडे आहे, पण हा व्लॉग बघितल्यावरती जी मम्मीचं प्रवचन राहणार आहे. फोन का केला नाही, सांगून का गेला नाही, त्यांना बघितलेलं बरं आहे. नाही म्हणजे काय माहितीये का, हे घर घर की कहाणी आहे. सो आता तुम्ही पण रिलेट करू शकतात. जेव्हा पण आपल्याला मनापासून कोणती गोष्ट आनंदानं करावं वाटतं, जेव्हा असं वाटतं की बाबा आनंदानं कोणती गोष्ट करावी, ट्रिप करावं, किंवा आपण काहीतरी थोडं रिलेटेबल कुठं तर आपण पण 3 जण असं मिळून कुठं तर एन्जॉय करावं, कुठं तर फिरायला जावं. पण नाही 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 अशक्य, ती गोष्ट शक्य होत नाही. आपले घरचे पाठवत नाहीत. ते एक पोरगा म्हणतंय की माँ मैं गोवा जा रहा हूँ. नहीं नहीं नहीं, तू पानी बीनी वहाँ पे मर गया तो क्या हो जाएगा. फिर म्हणते नहीं 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 वहाँ नहीं जा रहा हूँ, मैं पहाड़ पे जा रहा हूँ. नहीं 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 वहाँ से कूद गया. ट्रिप पे जाने के बाद मरने वाला है, फिर मौत हो जाएगी. ते पोरगा लगेचच म्हणतंय मित्राला, नहीं यार तुम जाओ, मेरी माँ बोल रही है तुम ट्रिप पे गए तो तुम्हारी तुरंत ही मौत हो जाएगी. तसलं बोलतोय. काय झालं रे, काय झालं? हवा मारलीच नाही. मारली होती ती काय कमी. आता पंप नाही खेळत बसा तुम्ही, आता हवा मारत आहे का नाही. दादा पिलूला शिक्षा द्यायची आपल्याला. तोंडाले हवावर. खरं बाबा तुझं वेगळंच आहे काहीतरी. दादा हवा मारी पर्यंत हात नाही दाखव सगळ्याला. मध्ये घालू नका, मध्ये तू तोंड लपवायला लागला. इडली डोसा डोसा उत्तप्पा इडली वडा पोहा शिरा इडली वडा. इडली वडा खाणार आहे का तू? डोसा घे. डोसा, इडली वडा आणि चहा. एक मसाला डोसा, 2 इडली वडा. मसाला डोसा 2 इडली वडा. इडली वडा का आपण घरी पण खातो. तू पटा माणूस आहेस बाबा. हा 1 खा 2 खा. तुझं काय म्हणणं? ज्यावेळेस कटाळा येईल ना तुला त्यावेळेस कर. तू कुठं पुण्याला राहतो, पुण्याला राहायला लागल्यावर कळत.
जेव्हा मेस मध्ये ना तुला कळल ती पनीरची भाजी आहे आणि त्यात पनीरच नाही. पनीर भुर्जी केली, त्याच संध्याकाळी पनीर मसाला केला, त्याच परवाच्या दिवशी पनीर कोल्हापूर गेला. तुला कळणार नाही. कधी कधी असं पण होतंय की तू पनीरची भाजी आहे म्हणून येते का आणि तुला खाल्ल्यावर कळते ती पनीरची भाजी होती पण त्यात पनीरच नाही. पनीर तर एवढा विचार करायचा कधी पण की 4 दिवसापासून पनीर खायलाच, ती पण 4 दिवस काही असतं. चला मंडळी, आपला नाश्ता झालाय आणि आता आपल्या निघायची बाहेर झाली. 3 hours later. मंडळी पुण्यात आलोय आपण. ओके सो मंडळी, आता आलो आम्ही रूमवरती. आता बॅग जरा टाकू आणि लगेचच कॉलेजला जाऊ, असाइनमेंट सबमिट करू. एकदा सबमिट झालं मग काही टेन्शन नाही, मग वापस रूमवर येऊ. पंक्चर कधी काढायचं? अजून नाही, शनिवार रविवार चलतच जरा ते आता. मला माहिती आहे त्यानं आलं की अरे दिलू थांब, एक हवा भरून येतो इथं उभार, फक्त हवा लय कमी व्हायली. पंक्चर काय काढत ना? पंक्चर नाही काढत. टायर बदलायचे रे, पंक्चर जास्त झाली त्याला. टायर बदल भाऊ टायर पण लवकर बदलणार नाही. आता पैसे गेले ना सगळे. कुठे गेले? गेले आता जाते इथून पुढच्या ह्याच्यात कळते पैसे कुठे गेले. ओके सो मंडळी, आता आपण निघूयात आता कॉलेजला. हो कृपया बंदच करतो. असाइनमेंट सबमिट करून येऊ, जेवण पण करायचे, काहीतरी खाऊन घ्यावं लागेल. सकाळपासून काहीच नाही पोटात, फक्त नाश्ता केलेला आहे. जाऊन येऊ आपण. मॅडम नाही. चल आपल्याला आपण सबमिट करून निघायचं. आता कुठं काय सांगतो काहीच मॅडमच नाही आहेत. आता असाइनमेंट सबमिट करायला आलोय, पण आता उशीर व्हायलाय. आपण असाइनमेंट स्टेबल पैसे तरी ठेवलेत, बघू आता. तसं तर मी मॅडमला सांगणार आहे फोन करून. काय झालं यायला, लिफ्ट बंदच पडलेली. पिल्लू आणि अक्षय पण आता वरून खाली यायलेत. अक्षय शेटला पाणीपुरी खायची. जाऊ मग आता, जावं लागेल आता. काय किती घ्यायचे? 3 सांगायचे का? हा 300. मला आहे ना फक्त तिकटवर मला सांगायचं. कधी खाल्लंय पाणीपुरी? लसूण भारी आहे ना पिल्लू, लसूण आणि स्पेशल. कोणता साबण घ्यायचं पिल्लू तुला? मोती घेऊ आपण. मोती दिवाळी काय 3 दिवाळी आहे का आपल्याला? ते फिरायला जायचं उगाच करू आपण. विटॅमिन सी आहे माय आपली बाहेर. खायचं काय विटामिन सी? लिंबू बिंबू घे मग सोबत. लावायचं. अरे साबणावर पण साबण लिहिलं त्याला तू, लक्षात येत खरं नाही. लक्षात येत नाही म्हणजे काय अडाणी आहे का काय? आता खायचं म्हणाल ते विटॅमिन सी म्हणल्यावर. खरं बाबा, तुम्हाला त्यामुळे सोबत लिहून घेऊन ठेवलं. चाललोय म्हणल्यावर मला टेन्शन यायला. चला अक्षय कुठे गेलाय? बस निघाला लॉक आहे वरती. चावी चावी नाही, चावी माझ्याकडे पण नाही. मग आता आनंद आहे किती काय गाऊन घातल्यावाने तर घातला. काढती टी शर्ट. ती पीटीचे शिक्षक नाहीत का, ती लेफ्ट होती. तुला नंतर एक फोटो दाखव, सेम हॅरी पॉटर मधलं ती हे माहिती आहे का, टोबी. हा नाही येड्या, ते का खिसा दिसालाच का रे हातात घालायलाच.
शेट कस काय आले शुभेंद्र गेले. मला वाटतंय तू त्या ह्याच्यासाठी आलास हेनरी क्यू कॉन्सर्ट लाईफ इन युअर डिस्ट्रिक्ट. ओके सो मंडळी जसं मी सांगत होतो की आपल्याला जायचंय गेस करा. आता आम्ही आलोय पुण्याला पण आम्ही आता जातोय मुंबईला. पण आम्ही जिथं चाललोय त्याच्यानंतर आम्ही अजून एक जाणार आहे ट्रिपला. त्याच्यामध्ये पिल्लूचा बर्थडे आहे. सो आपल्याला बर्थडेची ट्रिप तिकडेच करायची. पण आपल्याला फायनली आले कॉन्सर्टचे तिकीट. हे तिकीट आहे डिस्ट्रिक्ट झोमॅटोन आलेलं आहे आणि ते आहे हेनरी क्यू कॉन्सर्ट. सो आपल्याला ते तिकीट जस्ट आलेलं आहे. बघू शकतो हे मेरी मेंटॉर जिंदगी. त्याच्यामध्ये आपल्याला भरपूर कॅश करायला ते आले आणि सो आलेला आहे परत. कुठल्या सिटी MMRD ग्राउंड आता काय BKC. ओके सो मंडळी आता बॅग पॅकिंग करायचे. आता जर थोडासा आराम करूयात. पाठ 2 वाजता निघायचंय वापस. आणि हा जर ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ओके भेटूयात आपण पुढच्या ब्लॉगला.